टीम को भी कम नहीं आंका जाएगा, लेकिन जिस अंदाज से रेगुलर मुकाबले खेलते आ रहे बेलेवली टीम, थोड़ा सा ब्रेक मिला था जरूर नेरी टीम को। अब देखना होगा। आरंभिक 2 बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए 3 ओवरों का यह मुकाबला है, मात्र 3 ओवर। रात की दूधिया रोशनी में नहलाती हुई यह प्रतियोगिता, जिसका आज का पहला दिन। दोनों अगर देखा जाएगा तो मैं फिर एक बार यहाँ पे दर्ज करना चाहूंगा, खास तौर पर वक्त है हमारे पास। गावदेवी आजुली टीम थी, उनके जगह वाइल्ड कार्ड एंट्री मिली थी नेरे टीम को। और जहां तक बात की जाए सुनील स्पोर्ट चिंचपाड़ा टीम थी, उनकी जगह एंट्री मिली थी यहाँ पे बेलवली टीम को। और ये बात यहाँ पे गौर करने वाली है, दोनों वाइल्ड कार्ड एंट्री वाली टीम आज की रात में अपना जलवा दिखाते हुए। अजय पाटिल, आरंभिक 2 बल्लेबाज प्रवीण सोरगे और दूसरी तरफ रहेंगे सचिन मोरे। पावर प्ले की ओर P1 की यह पहली ओवर हम देखेंगे। अजय पाटिल, जिन्होंने पिछले मुकाबले में 2 रन दिए थे मात्र और 2 विकेटें ली थी, वही अजय पाटिल गेंदबाजी के लिए तैयार। अजय पाटिल की एक गेंद मुझे बहुत पसंद है, परफ्यूम डिलीवरी जब करते हैं ना, नाक के सामने से जब से गुजरती है, बहुत बेहतरीन। और द विकेट के साथ अजय तैयार। ये देखिएगा, टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली गेंद, अंपायर द्वारा वाइड करार दी गई। अतिरिक्त रन संख्या से 1 से इजाफा हुआ टीम की टोटल में। शुरुआत हुई 1 रन। और द विकेट फिर एक बार, और बेहतरीन स्ट्रोक यहाँ पे देखिएगा, खिलाड़ी है वहां पे सिंगल तो यहाँ पे अर्जित किए दोनों बल्लेबाजों ने। एक से फिर एक बार मुंह होता हुआ स्कोर कार्ड, 2 रन। 2 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। धीमी शुरुआत जरूर है बल्लेबाजी करने वाली जीतू 11 जय हनुमान नेरी टीम की, लेकिन दोनों बल्लेबाज पिछले मुकाबले में भी अच्छा खेले थे। शुरुआत इस मुकाबले में थोड़ी सी धीमी जरूर रही है। सामने गेंदबाज भी उतना पावरफुल है। ये क्या बात है भाई, वेरी नाइस डिलीवरी। 76 गेंदे अभी तक डॉट फेंक 77 रन, 77 गेंदे अभी तक डॉट फेंकी गई है गेंदबाजों द्वारा। ये पूरी जानकारी आपको मयूर पाटिल हमारे उनकी कल के अपडेट में आपको मिलेगी, लेकिन अभी फिलहाल अजय पाटिल का जलवा कायम है भाई। ओ, हवा में खेल दिया, बहुत तारीफ हो गई गेंदबाज की। अब बर्दाश्त नहीं करेंगे इस गेंद को, वी शेप में ऑन द रो, 6 रन।
12 रन बन चुके हैं इस वक्त स्कोर कार्ड के ऊपर। ये वाइड बॉल कॉल, बेहतरीन। यहां पे अब मेरी टीम के लिए एक खुशखबरी रहेगी इस ओवर में, क्योंकि जैसे शुरुआत हुई थी अजय पाटिल द्वारा, लग रहा था कि सिमट जाएगी रनों के ऊपर, बेहतरीन कर्फ्यू लगा था गेंदबाज ने, लेकिन जैसे ही बल्लेबाजी के तौर पर अगर बात करी जाए तो बल्लेबाज यहां पे सचिन मोरे की बल्लेबाजी देखने को मिली, रनों की रफ्तार बढ़ चुकी थी। ये मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर खेला, वहां पे कवर में खिलाड़ी है, जरूर सिंगल आएगी। और इस सिंगल के साथ टीम की टोटल 1 से आगे जाती हुई रन संख्या 14 रन। ओवर द विकेट, मिस टाइमिंग स्ट्रोक, गेंद जाएगी फाइन लेग थर्ड मैन बाउंड्री लाइन के पास से गुजरती हुई, सीधी बाउंड्री लाइन को चीरती हुई 4 रन। ओवर की हुई समाप्ति, एक ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल की बात करी जाए तो 18 रन। अजय पाटिल, क्या हुआ था पहली 2-3 गेंदों के ऊपर, क्या जबरदस्त गेंदबाजी की थी, लेकिन अंतिम गेंदों के ऊपर ऐसा क्या हुआ बल्लेबाजी करते हुए बल्लेबाजों को, क्या अचानक से बल्लेबाजी उभरती हुई करी है दोनों बल्लेबाजों ने। प्रवीण चोरगे, सचिन मोरे, दोनों बल्लेबाज बेहतरीन इनिंग को अंजाम दे रहे। नए गेंदबाज का इस्तेमाल किया जाएगा, प्रणीत गायकर। स्टे डाउन द ग्राउंड, इस बार सीधे बल्ले से खेलने की कोशिश। कैच ड्रॉप हुई है, कैच ड्रॉप हुई है। यहां पे अगर देखा जाए तो बेलोली टीम के लिए पहले ही थोड़ी सी मैं कहूंगा खराब गेंदबाजी हुई है। ऐसे में फील्डिंग डिपार्टमेंट का यहां पे सपोर्ट न मिलना, ये तो मैं कहूंगा खतरे की घंटी रहेगी बेलोली टीम के लिए। 19 रन। एकोणीस धावा आपल्याला धावपळकावर पाहायला मिळतील। पहिलं षटक थोडंसं महागडं बेलवली संघासाठी गेलं। अजय पाटीलचं मागच्या काही मॅच मध्ये दर्जेदार गोलंदाजी अजय पाटीलच्या ह्याच्या माध्यमातून झालं, परंतु चला ठीक आहे, काही हरकत नाहीये। प्रत्येक मॅच अजय पाटीलच्या एकट्याच्या जीवावर नसते, प्रत्येक खेळाडूंना तेवढा सपोर्ट एफर्ट द्यावा लागतो। परंतु कमालीची फलंदाजी नेरे संघाकडून। ओ यावेळेला पॅरलल स्ट्रोक खेळाय, बॉल थांबणार नाहीये। पॅरलल स्ट्रोक, पॅरलल सिक्स, षटकार। पंचवीस धावा धावपळकावर आपल्याला पाहायला मिळतील। दुसरं षटक कार्यरत आहे। पहिल्या षटकामध्ये 18 धावा खर्च झाल्या, कोणत्याही प्रकारचा विकेट नाहीये। प्रवीण चोरगे आणि सचिन मोरे हे दोन बॅट्समन आता पूर्णतः मयूर सेट झालेत मैदानामध्ये, सेट होऊन ते शेट सुद्धा झालेत। आणि कारण धावाची गती एवढ्या प्रचंड वेगाने पुढे सरकवतायत, आपल्या संघासाठी कमालीची गोलंदाजी। यावेळेला आपण पाहिलं व्हाईट बॉल कॉल आणि वन बाउन्सचा इशारा सुद्धा येतोय। स्क्वेअर लेग पंच आमचे वाघमारे सर सांगतायत की पुन्हा पुन्हा तू बाउन्सर गोलंदाजी करू शकत नाही, अन्यथा नो बॉल कॉल दिला जाईल। यावेळेला 1 न पुढे होते धावसंख्या 26 धावा, 26 रन विदाउट लॉस। आणि हे विदाउट लॉस समीकरण कुठेतरी मी म्हणेन थोडंसं डोकेदुखी ठरतोय ऐगावदेवी बेलवली संघाला। लेग बिफोर विकेट साठी अपील केली जाते, सिंगल धाव तर पूर्ण कंप्लीट केली आहे। दुसरीची मागणी
नकार दिला आणि तो नकार योग्य होता मी म्हणेन नॉसाकेंडचा आणि त्यामुळेच कदाचित रनआउटच्या स्वरूपात विकेट जाण्याची दाट शक्यता होती परंतु ती टळली आणि इथून मात्र सिंगल रन आली. 27 धावा. दुसरं षटक आहे. 27 धावा. 3 षटकांमध्ये किमान 40 धावांचा पाठलाग करावा लागेल नेरे संघाला. जितू 11 जय हनुमान नेरे संघाला. कारण तसं बघायला गेलं तर बेलवली संघामध्ये बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली तर 6वा 7वा 8वा खेळाडू सुद्धा क्षमता ठेवतो मोठे फटके खेळण्याची. त्यामुळे हा निर्णायक सामन्यामध्ये तुम्ही जर फायटिंग स्कोरच्या पेक्षा थोडा लेवल आणखीन हाय ठेवलीत तर मग जिंकण्याच्या ज्या अपेक्षा असतात आशा असतात त्या बळावतात वाढतात. ओ इथून मात्र चुक्या 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 आणि फक्त चुक्या पाहायला मिळतात बेलवली संघ. अगदी महत्वाच्या मॅच मध्ये आपल्याकडून झालेल्या या चुक्या मात्र संघासाठी थोड्याशा मी म्हणेन दुःखदायक असतील. यावेळेला आपण पाहिलं कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. आतापर्यंत पाहिलं आपण या स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्या दिवसामध्ये 11 झेल ड्रॉप झाले संपूर्ण स्पर्धेमध्ये. सगळी माहिती आपले मयूर पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला मिळतीये. टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली 27 धावा 27 रन 27 धावा. मोठा फटका जरूर आला या बॉलवर आणि बॉल थांबणार नाहीये. सीमारेषा पार षटकार. मोठा लाऊड साऊंड आहे डीजेचा. या वेळेला आपण पाहिलं निर्धाव चेंडूची फिकेस आली आणि अशा रीतीने षटकाची होते समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्येचा जर विचार केला आपण तर धावपटलावर धावा आहेत 33 धावा. .50 ची सरासरी. शेवटचं षटक शिल्लक असेल. आखरी गेंदबाजी रहेगी शेष. वैसे देखा जाए तो 16.50 की औसत रन संख्या की संतोष जी पवार सर बढ़िया है मैं कहूंगा क्योंकि अंतिम शुरुआत अच्छी हुई थी गेंदबाजी करते हुए बेलवली टीम की लेकिन उसके बाद थोड़ी सी खराब. यहाँ पे देखिएगा अजय पाटिल ने देते 18 रन. इस वक्त गेंदबाजी करते हुए प्रणीत गायकर ने दिए 15 रन और अब देखना होगा अंतिम गेंदबाजी किसके हाथों में सौंपी जाती है. कैलाश पाटिल यही गेंदबाज है पिछले मुकाबले का शायद जिन्होंने 5 गेंदें डॉट निकाली थी. अब देखना होगा उसी कैलाश पाटिल के ऊपर पूरी जिम्मेदारी है क्योंकि ज्यादा से ज्यादा रोकना होगा. बड़े शॉट नहीं खेलने देने होंगे मेरी टीम के. लेकिन ये साझेदारी देखिएगा नॉट आउट साझेदारी बनती हुई दोनों बल्लेबाजों के बीच. ये बढ़िया स्ट्रोक है इस बार ऑन साइड में खेल दिया. 6 रनों के लिए बेहतरीन छक्का. जी हाँ, इस प्रवीण चोरगे नामक बल्लेबाज इस साल अगर देखा जाए तो क्रिकेट में बहुत टच है, बहुत फॉर्म है क्योंकि वाकड़ी के मैदान के ऊपर सीरीज की बाइक इनके नाम ही गई थी. दिखा दिया बेहतरीन बल्लेबाजी करते हैं और यहां से विकेट यहां से बल्लेबाजी करते हुए प्रवीण चोरगे. विकेट यहां पे मिलता. बढ़िया क्रिकेट यहां पे देखने को मिला. अच्छी शुरुआत की थी गेंदबाजी करते हुए बेलवली टीम ने लेकिन उस शुरुआत को अंजाम तक ले नहीं पाए.
नए बल्लेबाज रोहन पाटील. हा तिसऱ्या क्रमांकाचा बॅट्समन आपल्याला मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. साजेदारी खूप मोठी होताना आपल्याला पहिला ब्रेक थ्रू मिळाला बेलवली संघाला आणि इथून मात्र आता काहीशा आशा पल्लवित झाल्या असतील कमी धावांसाठी. ओ मस्त बॉल होता, मस्त बॉल होता. टप्पा खाल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. यही ताकत लगानी है गेंदबाज को, कैलाश पाटिल को. अंतिम गेंदे कुछ इस तरह से फेंकते हैं. टीम की टोटल की बात करी जाए तो रन संख्या बन चुकी है 39 रन. ये वीसेप में इसको खेला है, ऑफसाइड में वहां पे खिलाड़ी है जरूर मौजूद. सिंगल आएगी और सिंगल के साथ 40 रन बन चुके हैं. बहुत बढ़िया टारगेट सेट किया है. अंतिम मुकाबला देखने में मजा आएगा क्योंकि बेलवली टीम भी इतनी जल्दी हार मानने वाले में से नहीं है, लेकिन नेरे टीम ने काफी बढ़िया बल्लेबाजी की है अभी तक. ओ बढ़िया स्ट्रोक. इस बार गेंद नहीं रुकने वाली, जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार. 6 रन. अंतिम गेंद शेष है इस ओव्हर की. पहले सत्र की अंतिम गेंद शेष. ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. लाऊड अपील झाले आणि बॅट कटच्या माध्यमातून यावेळेला मिळाला चौकार आणि अर्धशतक लागलंय. ते मात्र फलंदाजी करत असताना टीम नेरे संघाच्या बाजूनं आणि जिंकण्यासाठी आता 18 बॉल आणि 51 धावेंची गरज असेल. या ऐकूया आपण रोहित गायकर यांना, परंतु त्या अगोदर मी घेणार आहे सगळ्यांची रजा. आणि धन्यवाद टीम, अर्थातच आमदार ट्रॉफीचे संपूर्ण आयोजक मंडळी, अरुण पाटील असतील, सरपंच साहेब असतील, या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. आणि आजची रात्र ही सुरळीतपणे पार पडलेली आतापर्यंत. आणि शेवटच्या या 3 षटकांमध्ये मी इथे मात्र रोहित गायकरला पाचारण करेन आणि संपूर्ण आयोजकांची रजा घेतो. धन्यवाद. तर या ठिकाणी आजच्या रात्रीमध्ये सर्वांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध करणारे या परिसरातील गोड आवाज, सर्वांचा लाडके चहिते आमचे रोशनजी सकपाल, राष्ट्रीय भाषेमधून, हिंदी भाषेमधून, मराठी भाषेमधून सुंदर समालोचन त्यांचं आपण पाहिलं. तर त्यांचा स्वागत सत्कार निरोप समारंभ आपण या स्पर्धेतून करतोय. तर या ठिकाणी आपण काटवले साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचं स्वागत सत्कार करणार आहोत. खूप चांगला आवाज, खूप चांगली आज समालोचकाची भूमिका त्यांनी निभावलेली आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू सो मच.
18 बॉल आणि जिंकण्यासाठी 51 धावसंख्येची आवश्यकता आहे. दोन आघाडीचे ओपनर ब्लास्टर मैदानामध्ये दाखल झालेत. आई गावदेवी बेळवली टीम कडून अजय पाटील आणि आकाश चोरगे. गोलंदाजी मार्गस्थवरती आपण पाहतो सुशांत गायकर एक प्रभावित केलं या गोलंदाजानं. पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच चा पारितोषिक त्याने पटकावला होता. खूप चांगली गोलंदाजी भारत संघाच्या विरोधात या गोलंदाजाकडून साकारत असताना आपण पाहिली. पण यावेळेस पाहणं गरजेचं 51 धावा डिफेन्स करायच्या आहेत. भलं मोठं डोंगर धावसंख्येचं इथे उभं केलंय धावपटलावरती पहिल्या 17 मध्ये. सुशांत गायकर गोलंदाजी मार्गस्थवरती दाखल. राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्रायकिंग एंड वरती अजय पाटील. पहिला शॉट ऑफ लेन तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी जरा चेंडू इकडून तिकडे गेला असता तर या चेंडूवरती नक्कीच चौकार आला असता, पण तसं काही घडलं नाहीये. क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये चेंडू जातवा. डॉट चेंडूची सांगता होती आहे. 17 बॉल मध्ये 51 धावा. बेलवली टीम कडे ती ताकद आहे, पण वंशच्या माहितीनुसार अगदी 3 सामन्यांमध्ये नेरे संघानं बेलवली टीमला पराभूत केलाय. म्हणजे अगदी बोलबाला राहिलाय बेलवली संघाच्या अगेन्स्ट. नक्कीच मयूर पाटील सर नारपोली गावचे एक उत्तम गुणलेखक आहेत. ते सांगतायत आम्हाला की 300 चेंडू यावेळेस मैदानामध्ये डिलेवर होत असताना आपण पाहिलं सुशांत गायकरच्या माध्यमातून. अजय पाटील सलगचे 2 चेंडू निर्धाव आहेत, कारण 51 धावा थोडं प्रेशर असेल. शॉट ऑफ प्लेन तिथे क्षेत्ररक्षक आहे. मिसफिल्ड मात्र 4 धावा देऊन जातीया बेलवली संघाला. बेलवली संघाच्या खेम्यामध्ये जर मगाशी मी होतो तेव्हा ते सांगत होते की दोन्ही सामने आम्ही जिंकू, पण तिसरा सामना आम्हाला थोडा कठीण जाईल, कारण तिथे नेरे संघ आहे. छोटे मंडळी ही आम्हाला सांगत होती की 3 वेळा आम्हाला पराभूत केले नेरे संघाने, आणि यावेळेस आम्ही प्रयत्न करू. पण पुन्हा एकदा नेरे संघ जर पहिल्या सत्राचा विचार केला तर अद्यापपर्यंत 50 धावा या धावपटलावरती लावल्यात. म्हणजे वरचढ अजूनपर्यंत तरी ठरलाय, पण इथे क्रिकेट अनिश्चितेनं भरलेला खेळ आहे. इथे धावा होऊ शकतात. समोरच्या दिशेने खेळलाय तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी 0 धाव स्कोरबोर्ड वरती ऍड होईल. या चेंडूवरती 0 धाव. एकूण धावा संख्या 4 या स्कोरबोर्ड वरती आहेत, कारण इथे प्रयत्नांची पराकाष्ठा मागील मॅच मध्ये करायच्या होत्या 32. पहिल्याच ओव्हर मध्ये धावा संख्या आल्या होत्या 20, पण या मॅच मध्ये 51 करायच्या. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 धावा आलेला आहेत. इथे सिरियस इंजुरी नसावी. नक्कीच चेंडू शरीरयष्टीवरती जाऊन आदळलाय. निर्धाव चेंडू पूर्णपणे मी तर म्हणेन नांगी टाकली आहे बेळवली संघानं, कारण 3 वेळा झालेला पराभव कदाचित चौथ्यांदा पराभव होईल का. पण क्रिकेट अनिश्चितेने भरलेला खेळ आहे. पण ज्या वेळेस नेरे संघाची समोर फाईट करायची होती त्यावेळेस थोडेसे धागे दणाणले, कारण समोर GT 11 जर्मन नेरे संघ होता, आणि दोन्ही सामने त्यांनी गोलंदाजीची ताकद राहिली आहे, गोलंदाजीचा बोलबाला राहिला, आणि गोलंदाजीच्या जोरावरती 2 सामने ते जिंकले होते. या सामन्यामध्ये फलंदाजी अफलातून राहिले. यावेळेस चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज येतोय आणि ते रिले थ्रो झाला. रिले कॅच पकडले. एक्सेप्ट नव्हतं केलं त्या क्षेत्ररक्षकाने की हा चेल माझ्याकडे येईल, पण नशिबाची साथ. सगळं काही बिघडलंय. सर्व काही होत्याचं नव्हतं झालंय. घर फिरले, घराचे वासे फिरतात. तशाच पद्धतीची मैदानाच्या आतमध्ये खेळली झाली आहे. 6 चेंडूंचा खेळ अजय पाटीलच्या राहिलाय, आणि 6 चेंडूंमध्ये फक्त 1 चौकार, तोही मिसफिल्डचा चौकार अपवाद वगळता सुशांतचं षटक अफलातून राहिलाय.
कौतुकास्पद बेळवली संघाकडे राहिलेली गोष्ट आहे ती म्हणजे की कधीही कॉल करा, जर नक्की त्यांच्याकडे फावला वेळ असेल, सर्व खेळाडू फ्री असतील तर ते आयोजन कोणताही असू दे, समोर संघ कोणताही, अगदी ठाणे, रायगड, भिवंडी मधला कोणताही संघ समोर असू दे, त्या संघाच्या अगेन्स्ट 2 हात करण्यासाठी कधीही घाबरत नाही आणि कधीही नाही म्हणत नाहीये. कोणत्याही आयोजनाचा फोन त्यांना अगदी काळ्या रात्री जरी गेला की या ठिकाणी तुम्हाला खेळायचं एंट्री मिळतीये, तुम्ही येणार का, तर ते लगेच हो बोलतात. समोर कधीच विचारत नाही की कोणत्या संघाच्या अगेन्स्ट खेळायचे. ही एक जमेची गोष्ट ही कौतुकास बेळवली संघाची राहिली आहे नेहमी सातत्याने टेनिस बॉल पटलावरती. यावेळेस नवीन बॅट्समन मैदानामध्ये जर आपण पाहिलं तर प्रणित गायकरला पाहतोय. 12 चेंडूंमध्ये धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे 47. पहिला चेंडू बॅटची कडा घेतली आहे, बॉल चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, एकच धाव येईल, एकापेक्षा जास्त काही नाहीये. मॅच थोडीशी फसत चालली आहे, मॅच पासून थोडे दूर होत चाललेत फलंदाज, कारण ज्या आक्रमकतेने फलंदाजी पहिल्या 2 सामन्यामध्ये केली होती ती आक्रमकता पूर्णपणे गायब होताना आपण दिसतोय. कारण धावसंख्या धावपटलावरती 3 षटकांच्या अखेरीस 50 होत्या, 51चं पाठलाग करायचं होतं, पण 51चं पाठलाग करत असताना अद्यापपर्यंत 7 बॉलचा खेळ संपलाय आणि धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आहे फक्त आणि फक्त 5. गोलंदाजी मार्गस्थावरती आदित्य मस्कर, खूप मोठं नाव आहे डावखुऱ्याचा हाई बॉलर, उल्लेखनीय कामगिरी याची देखील राहिली आहे. हा बॉल फिरवलाय, थोडासा गतीमध्ये कमी केला होता, वेरिएशन होतं आणि बाहेरच्या दिशेने वळण देखील घेतला होता. निर्धाव चेंडूची सांगता न होता तिथे यष्टीरक्षकाच्या मिसफिल्ड मुले एक धाव नक्कीच येते. 1 धावेने स्कोरबोर्ड पोहोचतंय 6 वरती. स्वतःची टुर्नामेंट सोडून या मैदानावरती हा संघ दाखल झालाय. समोरच्या दिशेने ताकदीचा प्रचंड वापर, टायमिंग प्रॉपर, बॉल चाललाय सीमारेषे पार, येतोय षटकार. स्क्वेअर लेगच्या खूप चांगले समालोचक त्यांच्या माध्यमातून एंटरटेनमेंट आहेत, एन्जॉय फुल असते ते जेव्हा समालोचन करत असतात. काही बोलतील आणि कोणता शब्द वापरतील एखाद्या गोलंदाजाला फलंदाजाला, त्याचा काहीही नेम नाही. यावेळेस चेंडू खूप वेगवान होता, डॉट चेंडूची सांगता होतीये. धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 12 वरती. फटका फसलाय, इथे क्षेत्ररक्षक येतो वेगाने, झेल सोडली जाते, 1 धाव येते. पुढचा बॉल स्विच हिटचा प्रयत्न प्रणितचा होता. प्रणित गायकर या ठिकाणी पाहतोय 2 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या फक्त आणि फक्त 12. आणि नक्कीच छोटी कंपनी या आम्हाला सांगितलं होतं की नेरेटिव्ह इथे आहे का. मी सांगितलं की 2 सामने जिंकले होते, धावसंख्या आहे एकूण 13, 38 पाहिजेत 6 चेंडू मध्ये. आणि ती छोटे कंपनी जेव्हा मी सांगितलं की नेरे संघ 2 सामने जिंकलेत तेव्हाच त्यांचा चेहरा नाराज झाला होता, कारण ते मला बोलतायत की नेरा संघ इथे 2 सामने जिंकले नक्की, कारण त्यांनाही माहिती आहे की नेरा संघाचा बोलबाला राहिला आणि तो दाखवलाय, सातत्य टिकून ठेवलाय. ही या मोसमातील या हंगामामधील 4थी कदाचित हार असेल बेळवली संघाला. एवढे क्रिकेटचे प्रति एवढे चाहता वर्ग खूप आहे. आई गावदेवी बेळवली संघाचा, अगदी ते सांगत होते की आम्ही कुठेही सामने असले तरी जोपर्यंत आमचा संघ पराभूत होत नाही तोपर्यंत आम्ही ते सामने युट्यूबच्या माध्यमातून पाहत असतो किंवा मैदानावरती आम्ही जात असतो. आज देखील छोटे कंपनी खूप सारी आलेली आहे, त्या सर्वांचं असेल स्वागत. इथे एकच धाव येते 5 मध्ये करायच्यात 37. मॅच थोडी फसली, जे अनुमान नेरे संघाचं कौतुक असेल, कारण
बऱ्याच फायनल या मोसमामध्ये त्यांनी देखील पटकवलेल्या आहेत। बऱ्याचशा ठिकाणी चांगले चांगले पारितोषिक नेरे संघाच्या फलंदाजांना गोलंदाजांना मिळालेला आपण पाहत असतो। G2 11 जन्मान नेरे संघ मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ चालू आहे। यावेळेस मात्र बॉल हवेमध्ये तिथे झेल सोडलाय। आता क्रिकेट इझी झालंय कारण इथे कोणताही प्रेशर नाही, कोणताही दबाव नाहीये। झेल सुटला तरी हरकत नाही, या फलंदाजांना तेच असेल जरी घेतला काय आणि नाही घेतला काय, कारण इथे धावा जमवायच्या आहेत। 4 मध्ये अगदी 36 धावा। इथे समोरच्या दिशेने द बाहुबली ऑफ बेलेवली टेनिस क्रिकेट आकाश चोरगेच्या बॅट मधून एक माइटी हिट समोरच्या दिशेने आलाय। षटकार समोर पुन्हा एकदा चांगला फटका। आता सामना संपला तरी माझ्यातली ताकद संपलेली नाहीये हे दाखवलंय आकाश पवारने। षटकार आकाश चोरगेने, माफ करा कारण आकाश पवार देखील एक चांगला बॅट्समन आहे या टीमचा, पण आता मात्र आकाश चोरगे मैदानामध्ये आहे। 2 षटकार आले सलगचे। सचिन मोरे यांच्यावरती आक्रमण। आता मॅच तर पूर्णपणे फसली होती। 2 षटकार आले खरे, आणि मॅच जन्मान नेरे संघ अभिनंदन ऑल ऑफ गाइज का अफलातून खेळ राहिला। पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला देखील असतील कॉम्बॉक्सच्या वतीने शुभेच्छा। सचिनला आपण इन्व्हाइट करूया।